मित्रांनो, ज्या ज्या वेळी आपल्या देशामध्ये श्रीमंताची कर्जमाफी झाली त्या वेळी कधी सरकारने प्रेस कॉन्फरन्स घेऊन लोकांना सांगितलं का की आपल्या देशामध्ये हे जे श्रीमंत लोक आहेत यांची आम्ही कर्जमाफी करत आहोत, उद्योगपती असतील, कॉर्पोरेट असतील, यांची आम्ही कर्जमाफी करत आहोत, का करत आहोत, काय कारणं आहेत किंवा किती त्याच्यासाठी कर्जमाफी केली जाईल किंवा सरकारवर याचा किती ताण पडेल, अशा प्रकारची प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे असं मागच्या 75 वर्षामध्ये तुम्हाला आठवतं का? हा प्रश्न मी यासाठी विचारतोय की ज्या ज्या वेळी आपल्या देशामध्ये सरकार मदत करतं, सरकार नोकऱ्या देतं किंवा सरकार काही ना काही जनतेला उपयोग होईल किंवा अशा प्रकारच्या जेव्हा योजनांची घोषणा करते त्या वेळेस आपण पाहतो की प्रेस कॉन्फरन्स घेतल्या जातात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर क्रेडिट घेण्याचा हा एक प्रयत्न केला जातो आणि सांगितलं जातं की एवढी कर्जमाफी केली, अशा प्रकारसाठी आम्ही एवढी मदत केली, एवढ्या लोकांना आम्ही नोकऱ्याचे जे सर्टिफिकेट आहेत ते आम्ही देतोय किंवा अशा ज्या प्रकारे ज्या वेगवेगळ्या प्रकारे अशा ज्या स्कीम असतात, ज्या वेलफेअर स्कीम आहेत त्याच्यासाठी तो सांगितलं जातं. किंवा तुम्ही बघा आता मध्ये GSTचं जेव्हा 2 स्लॅब झाले त्यावेळी सुद्धा एक प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली आणि त्या ठिकाणी लोकांतील देशाला संदेश देण्यात आला की ही जी GST आहे आता कमी केलेली असल्यामुळं आता देशातील लोकांचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि म्हणून GST उत्सव हा साजरा केला पाहिजे. अशा प्रकारच्या ज्या गोष्टी ज्यावेळेस देशामध्ये होतात त्यावेळेस अशा गोष्टींमध्ये आपण सुद्धा याकडे बघितलं पाहिजे की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामागे केवळ राजकारण आहे हे न पाहता त्याच्या मागची जी काही मनोवृत्ती म्हणा, प्रवृत्ती म्हणा किंवा सरकारची जी काम करायची जी पद्धत आहे ती सुद्धा आपल्याला त्याच्यामधून समजते. आणि म्हणून आज आपण ज्या विषयावर आपण बोलणार आहोत ते म्हणजे महाराष्ट्रामधील जे पूरग्रस्त आहेत, जे शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांची परिस्थिती आणि त्यांना जे सरकारने जे 32,000 करोड रुपयाची जी मदत केलेली आहे त्या मदतीविषयी आज आपण बोलणार आहोत. आणि हे पहिल्यांदाच मी सांगतो तुम्हाला की मी काही शेतीतज्ञ नाही किंवा मी शेतकरी नेता नाही किंवा मी विरोधी पक्षाचा नेता नाही किंवा विरोधी पक्षाचा मी माणूस नाही की मी याच्यावर काय बोलावं किंवा मी याच्यामध्ये स्पेशलिस्ट नाही, परंतु एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून, एक मराठी माणूस म्हणून आणि ज्यावेळेस संपूर्ण राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर संकट आलेलं असताना ज्या प्रकारचं मदत आणि ज्या प्रकारच्या गोष्टी वाचण्यामध्ये, लिहिण्यामध्ये आणि ज्या प्रकारे TV वर बातम्या ऐकलेल्या आहेत त्याच्यामधून एक गोष्ट समोर येते आहे की जे काही विषय हा 32,000 करोड रुपये हा जो विषय तिथे लावलेला आहे तो कशा प्रकारे लावलेला आहे त्याची फक्त एक झलक किंवा जे काही त्यांनी मुख्यमंत्र्यांनी जे काही जी मांडणी केली ती फक्त तुम्ही पहिल्यांदा एकदा बघून घ्या. त्यानंतर आपण त्याचं जे विस्तृत थोडक्यामध्ये परंतु विस्तृत असं विश्लेषण आपण त्याचं करूया की हे जे बजेट आहे हे बजेट अंदाजपत्रक आहे का किंवा ह्याच्यामधून नक्की शेतकऱ्यांना काय मिळणार आहे का. आणि म्हणून सर्वात प्रथम तुम्ही मुख्यमंत्र्यांनी कुठे कुठे काय काय झालं आणि कशा कशा प्रकारे मदत केली जाईल याविषयी जे काही सांगितलं ते तुम्ही पहिल्यांदा ऐका. त्यानंतर आपण ह्याच्याविषयी थोडक्यामध्ये परंतु एकदम महत्त्वाचे जे पॉईंट आहे ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. पहिल्यांदा तुम्ही हे क्लिप ऐका. महाराष्ट्रामध्ये यंदाच्या संपूर्ण खरीपाच्या मोसमामध्ये जो काही पाऊस पडला, सातत्याने जी अतिवृष्टी झाली त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं. पिकांचे नुकसान झालं, जनावरांचं नुकसान झालं, काही ठिकाणी घरांचं नुकसान झालं, गोठ्यांचं नुकसान झालं. जे काही ग्रामीण भागातलं पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचंही नुकसान झालं आणि दुर्दैवाने काही लोक मृत्युमुखी देखील पडले, काही लोक जखमी झाले. असं एक प्रचंड आपल्याला चित्र भीषण अशा प्रकारचं पाहायला मिळालं. आम्ही देखील वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन या परिस्थितीची पाहणी केली. सातत्याने शेतकऱ्यांशी आम्ही चर्चा केली आणि एक प्रकारे दिलासा आपल्याला कसा देता येईल याचा प्रयत्न आम्ही केला. तातडीची मदत म्हणून ज्यांच्याकडे नुकसान झालेलं आहे त्यांना घरामध्ये पाणी शिरलं आहे त्यांना 10,000 रुपये देण्याचा विषय असेल किंवा गहू तांदूळ देण्याचा विषय असेल, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे
छोटी मोठी मदत जी आहे ती मदत करण्याचं काम आपण सुरू केलं. अगदी तातडीनं 2200 कोटी रुपये रिलीज करून क्रॉप कम्पेन्सेशनचा पहिला हप्ता जो काही आहे तो त्यांना मिळावा या संदर्भात आपण काम चालू केलं. आणि त्यानंतर आम्ही सातत्याने आपल्याला जास्तीत जास्त मदत कशी करता येईल याचा प्रयत्न करत होतो. आपल्याला कल्पना आहे की शेतकऱ्याचं आपल्या पिकावर पोटच्या पोराप्रमाणे प्रेम असतं आणि अशा परिस्थितीत पीक करपून गेलं, त्या ठिकाणी पाणी साचलं, अशी जी काही अवस्था पाहायला मिळाली, झोपलेलं पीक पाहायला मिळालं, चिखल पाहायला मिळाला आणि अनेक ठिकाणी तर जमीनच खरडून गेली. त्यामुळे रबीची पेरणी करण्याचीही क्षमता त्या ठिकाणी उरली नाही. खरं म्हणजे यातनं जे काही आर्थिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारचा त्रास शेतकऱ्यांना होतो त्याचं 100% कम्पेन्सेशन कोणीच देऊ शकत नाही. मात्र आमचा शेतकरी पुन्हा आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे आणि भविष्यामध्ये पुन्हा शेतकरी आणि शेती ही उभी राहिली पाहिजे. या दृष्टीनं आम्ही जास्तीत जास्त रिसोर्सेस याच्याकडे वळवण्याचा निर्णय घेतला आणि त्या दृष्टीने आम्ही कम्पेन्सेशनच्या संदर्भातलं एक पॅकेज तयार केलेलं आहे. साधारणपणे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 1,43,52,281 हेक्टर एवढ्या जमिनीवर पिकांची लागवड झाली होती. यापैकी साधारणपणे 68,69,756 हेक्टर एवढ्या जमिनीवरचं पिकांचं नुकसान झालेलं आहे. यात काही जमिनीवर अंशतः आहे आणि मोठ्या प्रमाणात पूर्णतः नुकसान आपल्याला पाहायला मिळतं आहे. साधारणपणे मेजर नुकसान जे आहे ते 29 जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे. 253 तालुके हे जवळपास सरसकट आम्ही घेतलेले आहेत की ज्या ठिकाणी आम्ही मदत करतो आहोत, ज्यामध्ये 2059 मंडळ आहेत की ज्या मंडळांमध्ये क्रॉप डॅमेज झालेला आहे. त्यामुळे 65 मिलीमीटरची अट आम्ही ठेवलेली नाही. जिथे क्रॉप डॅमेज आहे असं सगळं कव्हर करून त्या ठिकाणी मदत करण्याचा निर्णय आपल्या सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे. एकूण सर्व प्रकारची जी मदत आपण करतो आहे, ज्यामध्ये क्रॉप डॅमेज आहे, ज्यामध्ये खरडून गेलेल्या जमिनीचा विषय असेल किंवा मृत व्यक्तींना मदत असेल, जखमींना मदत असेल, इस्पितळातली मदत असेल, 10,000 रुपये जे आपण देतो ती मदत असेल, पूर्णतः जे नष्ट झालेले पडझड झालेले घरं आहेत जी 100% गेली आहेत त्याला पूर्णपणे आपण नव्याने घरं बांधण्याकरता त्या ठिकाणी मदत करणार आहोत आणि नव्याने प्रधानमंत्री आवास योजनेतला नवीन घर समजून त्याला पूर्ण पैसे देऊन त्या ठिकाणी त्या घराची निर्मिती आपण करणार आहोत. डोंगरी भागातली देखील जी घरं आहेत त्यांना 10,000 रुपये जास्तीचे देऊन त्या घरांना देखील आपण मदत करणार आहोत. जिथे अंशतः घरांची पडझड झाली आहे त्यांनाही मदत करणार आहोत. झोपड्यांची जिथे पडझड झाली आहे त्यांनाही मदत करणार आहोत. त्यासोबत गोठ्याची मदत आपण वेगळी करणार आहोत. दुकानदारांचं देखील नुकसान झालेल्या जवळपास 50,000 रुपयापर्यंतचं दुकानदारांना देखील आपण त्या ठिकाणी मदत करणार आहोत. दुधाळ जनावरं जी आहेत याच्याकरता जवळपास 37,500 रुपयापर्यंत प्रति जनावर अशा प्रकारे मदत करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे आणि एनडीआरएफ मध्ये 3 जनावरांपर्यंतची जी काही मर्यादा आहे ती आपण काढून टाकलेली आहे. जेवढ्या जनावरांचं त्या ठिकाणी मृत्यू झाला असेल त्या प्रत्येक जनावराकरता राज्य सरकारच्या वतीनं कम्पेन्सेशन देण्यात जाईल. ओढकाम करणारी जी जनावरं आहेत त्याच्याकरता 32,000 रुपये प्रति जनावर देण्यात येईल. कुक्कुटपालनाकरता देखील आपण त्या ठिकाणी जो काही आपला दर आहे तो 100 रुपये प्रति कोंबडीप्रमाणे जेवढं नुकसान झालं असेल तेवढं देणार आहे. विशेषतः खरडून गेलेली जी जमीन आहे हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. कारण शेवटी शेतकऱ्याला सॉईल आणावं लागणार आहे, माती आणावी लागणार आहे आणि त्याकरता मोठ्या प्रमाणात
त्यांना त्याची मदत आपल्याला करावी लागणार आहे. आणि म्हणून आपण हा निर्णय केलेला आहे की 47,000 रुपये हेक्टरी त्यांना कॅश कॉम्पेन्सेशन आणि 3 लाख रुपये हेक्टरी हे नरेगाच्या माध्यमातून आम्ही त्यांना देणार आहोत. म्हणजे जवळपास 3.5 लाख रुपये हेक्टरी हे खरडून गेलेल्या जमिनीकरता शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं की जे काही कॉम्पेन्सेशन आपल्याला क्रॉपच्या संदर्भात द्यायचं आहे त्या क्रॉपच्या कॉम्पेन्सेशनच्याकडे मी शेवटी येतो. बधित विहिरी आहेत. आता ज्या विहिरींमध्ये गाळ गेला आहे, ज्या विहिरींचं नुकसान झालेलं आहे, याकरता एनडीआरएफचे कुठलेही नॉर्म्स नाहीत, तरी देखील राज्य सरकारने एक विशेष बाब म्हणून 30,000 रुपये प्रति विहीर ही मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे, ज्यातनं हा गाळ काढणे आणि ती विहीर सुस्थितीत आणणे हे काम देखील आपण करणार आहोत. यासोबत अन्नधान्याच्या किट्स वगैरे आपण त्या ठिकाणी देतो, ते मी यापूर्वी देखील सांगितलेलं आहे. आपण 2 अजून निर्णय याच्यात घेतले आहेत की जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचं नुकसान झालं आहे ग्रामीण भागामध्ये त्याकरता 10,000 कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरच्या नुकसानीकरता आपण उपलब्ध करून देणार आहोत. डीपीसी मध्येही 5% अशा प्रकारे पूरग्रस्त भागातल्या कामाकरता आपण जवळपास 1,500 कोटी रुपये हे आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. एक मागणी सातत्याने यायची, ओला दुष्काळ जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा. त्या संदर्भात आम्ही जी घोषणा केली होती त्यानुसार टंचाई म्हणजे ज्याला आपण बोलीभाषेत दुष्काळ म्हणतो किंवा अवर्षण असतं, त्या वेळच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या सगळ्या उपाययोजना याला ओला दुष्काळ किंवा ओल्या टंचाईचा काळ समजून त्या सगळ्या उपाययोजना आपण त्या ठिकाणी करणार आहोत, ज्यामध्ये जमीन महसुलात सूट असेल, कर्जाचं पुनर्गठन असेल, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती असेल, कृषी पंपाच्या चालू वीज तर बिल तर आता लागतच नाही, त्यामुळे तो विषय संपलाय. वीज बिल आम्ही वसूलच करत नाही. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी हे देखील करण्यात येणार आहे. आणि रोहिओ अंतर्गतच्या कामाच्या निकषात ज्या काही सुधारणा करायच्या त्या आपण करणार आहोत. आणि विशेषतः अतिवृष्टी व पूर परिस्थितीमध्ये हे जे काही तालुके आपण जाहीर केले आहेत तिथे शेतीच्या वीज पंपाची जी काही वीज जोडणी आहे ती त्या ठिकाणी अबाधित राहील, त्याचं नुकसान झालं असेल तर त्याची भरपाई मिळेल. अशा सगळ्या गोष्टी ज्या आपण दुष्काळाच्या म्हणजे टंचाईच्या काळात करतो त्या सगळ्या गोष्टी आता देखील आपण या ठिकाणी लागू केलेल्या आहेत. आता मी याच्याकडे वळतो की आपण शेतकऱ्यांना जी थेट मदत करणार आहोत, म्हणजे ही आधीची सगळी मदत शेतकऱ्यांनाच आहे, पण क्रॉप कॉम्पेन्सेशन. तर क्रॉप कॉम्पेन्सेशनच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी साधारणपणे एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे 8,500 रुपये आपण या ठिकाणी कोरडवाहूला देतो, हंगामी बागायतीला 17,000 रुपये हेक्टर देतो आणि बागायतीला आपण 22,500 रुपये हेक्टर देतो. त्याप्रमाणे जवळपास या ठिकाणी आपण 65 लाख हेक्टर करता 6,175 कोटी रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे. ते पैसे आपण देणार आहोत. आणि याच्या व्यतिरिक्त आपण हा निर्णय केलेला आहे की आता आमच्या शेतकऱ्याला किमान रबीचं पीक घेता आलं पाहिजे, त्याकरता बियाणं असतील किंवा इतर गोष्टींकरता आपण प्रति हेक्टरी अतिरिक्त 10,000 रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे. त्यामुळे याकरता देखील 6,500 कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत. म्हणजे आता जर आपण विचार केला तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील. जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील. आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे. याच्या व्यतिरिक्त जवळपास 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे. विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे, पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील. त्यामुळे आपण जर बघितलं तर ज्यांनी विमा उतरवलेला आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे त्यातले जे कोरडवाहूचे शेतकरी आहेत त्यांनाही 35,000 पर्यंत मिळतील. आणि
जे बागायती आहेत त्यांना तर 50,000 प्रति हेक्टरच्या वर एकंदरीत पैसे जे आहेत ते या ठिकाणी प्राप्त होणार आहेत. आणि साधारणपणे आपण जर एकूण राज्य सरकारने या ठिकाणी जो काही आता याच्यावर नियतव्यय दिलेला आहे त्याचा एकत्रित अंदाज बांधला. आम्ही याच्यामध्ये साधारणपणे इन्शुरन्सचे पैसे जे आहेत ते 5,000 कोटीच पकडले आहेत, पण आमचा अंदाज आहे 7,500 ते 10,000 कोटी रुपये आम्हाला त्यातनं मिळतील. पण कन्झर्वेटिव्ह अंदाज आम्ही पकडलाय, कारण त्या संदर्भात अजून क्लेम जाणे आणि ती सगळी प्रोसेस होणे आहे. पण हा जरी आपण पकडला कन्झर्वेटिव्ह अंदाज, तरी एकूण राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत, की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे. 32,000 कोटीपर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही एक क्लिप ऐकली आणि तुम्हाला याच्यामध्ये एक गोष्ट समजली असेल की मुख्यमंत्री काय म्हणतायत किंवा त्यांना काय म्हणायचंय, त्यांना लोकांना काय सांगायचंय, किंवा हे जे 32,000 जो आकडा आणलेला आहे किंवा हे जे एस्टिमेट त्याच्यामधून जे काही अंदाजपत्रक त्यांनी लोकांच्या समोर ठेवलं आहे किंवा शेतकऱ्यांना असं सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे की संपूर्ण देशामध्ये जी काही आता एक प्रकारे चढाव लागलेली आहे अशाच प्रकारे म्हणावं लागेल. कारण ज्याप्रमाणे पंजाबमध्ये पूर परिस्थिती झाली, कर्नाटकमध्ये पूर परिस्थिती झाली, उत्तराखंडमध्ये पूर परिस्थिती झाली आणि त्या ठिकाणचे सरकार जे आहेत राज्य सरकारे त्यांनी कशा प्रकारे त्या ठिकाणी मदत केली किंवा NDRF किंवा जे काही सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्या सेंट्रल गव्हर्नमेंटने कशा प्रकारे मदत केली हे सर्व ज्यावेळेस लोकांच्या समोर आहे त्यावेळेस एक गोष्ट आता महाराष्ट्र सरकारला सुद्धा सांगायची आहे की आपल्या राज्याला सुद्धा काही कमी मिळाले नाही किंवा आपल्या राज्याने सुद्धा चांगल्या प्रकारे आपण मदत करत आहोत आणि मागच्या सरकारने जी केली नसेल त्याहीपेक्षा आपण जास्त करत आहोत. किंवा विरोधी पक्ष जी मागणी करत आहेत कर्जमाफीची म्हणा किंवा इतर जी सरसकट 50,000 हेक्टरी मदत करण्याची जी मागणी आहे, ह्या दोन मागण्या कशा चुकीच्या आहेत आणि त्याहीपेक्षा जास्त आम्ही शेतकऱ्यांना देत आहे सरकार म्हणून हे त्यांनी ठासून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शब्दांचा एक प्रकारे खेळ त्या ठिकाणी केला आणि प्रत्येक गोष्ट त्यांनी अर्धवट सांगितली, त्यांनी पूर्ण माहिती दिली नाही. त्यांनी ज्यावेळी सांगितलं त्यांनी फक्त एक 2-3 आकडे दिले. त्याच्यामध्ये जर प्रामुख्याने तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही याचं विश्लेषण करता किंवा जी प्रेस कॉन्फरन्स त्यांनी त्या ठिकाणी घेतली त्याच्यामध्ये 1-2 पार्टमध्ये आपण हा व्हिडिओ पण मी करणार आहे. ह्याच्यामध्ये पहिला जो पार्ट आहे तो त्यांनी जी काही प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामधले मुद्दे आपण कव्हर करणार आहोत आणि दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये जे पत्रकार आहेत त्या पत्रकारांनी ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारले त्यावेळेस त्यांनी काय उत्तर दिली त्याचा जो भाग आहे तो आपण दुसरा भाग करणार आहोत. त्याच्यामुळं आपण सध्या पत्रकारांच्या प्रश्नांवर न जाता आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त मुख्यमंत्र्यांनी काय मुद्दे मांडले आणि कशा प्रकारे त्यांनी सांगितलं हे फक्त थोडक्यामध्ये समजावणार आहोत आणि त्याच्या मागचा जो उद्देश आहे तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. कारण हे संबंध महत्त्वाचं यासाठी आहे की आपण पाहतोय की आपल्या आता दिवाळीचे सण आलेले आहेत आणि आनंदाचा सीधा जी मागच्या 2 वर्षापासून जी योजना चालू होती त्याच्यामध्ये गरीब लोकांना जे काही अन्नधान्याचं किंवा खाद्यपदार्थाचे पाकिटं दिली जायचे ती योजना सरकारने आता गुंडाळल्यात जमा आहे. त्याचप्रमाणे जी लाडकी बहीण योजना मागच्या वर्षी सुरू झाली होती त्याच्यामध्ये पहिल्यांदा सांगितलं 1,500 रुपये देऊ आणि आम्ही जर निवडून आलो आमचं सरकार आलं तर आम्ही 2,100 रुपये देऊ. परंतु आता 2,100 रुपयाचा विषय सुद्धा काढत नाही. त्याचप्रमाणे ज्यावेळेस निवडणुकीच्या वेळेस गरज होती त्यावेळेस कोणत्याही नियम अटी लावल्या नाहीत आणि त्यानंतर सर्व महिलांना त्याच्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला आणि आता जेव्हा सरकार त्याचं बनलेलं आहे ते कसं बनलं काय बनलं तो वेगळा विषय आहे. परंतु ज्यावेळेस त्याचा बनलेला आहे त्यावेळेस मात्र आता एक विषय समोर येतो आहे तो म्हणजे की सरकारी महिलांनी सुद्धा त्याच्यामध्ये फायदा घेतला किंवा इतर जे पात्र नसताना सुद्धा त्यांनी फायदा घेतला. त्यामुळे त्यांच्या यादीमध्ये आता कट करून खूप सारी नावं कटछाट करून आता जे काही योग्य आहेत जे पात्र आहेत त्यांनाच आम्ही देणार आणि हेही सांगत असताना सुद्धा त्याच्यामध्ये जे काही अन्न पुरवठा मंत्री आहेत किंवा जे काही महिला बालविकास मंत्री आहेत त्यांची जर तुम्ही भाषणं मागच्या याच्यामध्ये बाईट्स जर बघितल्या तर तुमच्या लक्षात एक येईल की खूप ओढाताण होत आहे
आणि अर्थमंत्री पण सांगतायत की राज्यावर खूप कर्ज आहे आणि जवळपास 9 लाख कोटीचं कर्ज महाराष्ट्रावर सध्या आहे आणि ते कर्ज दरवर्षी वाढतच चाललेलं आहे. आता हे कर्ज का घेतलं जातं, कशासाठी घेतलं जातं हे मात्र सरकार काही सांगत नाही. परंतु या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर हे कर्ज वाढत चाललेलं आहे आणि अर्थमंत्र्यांचा जर तुम्ही विश्वास ठेवला तर त्यांच्या म्हणण्यानुसार जो काही फंड आहे तो कमी आहे आणि विरोधी पक्ष तर म्हणतात की तिजोरीत खडखडाटच आहे. आता ह्या ज्या गोष्टी जर आपण विश्वास ठेवला तर हे जे 32,000 करोड रुपयाचं जे पॅकेज हे महाराष्ट्र सरकारने आता जाहीर केलेलं आहे ते जे पॅकेज आहे त्याचं जे ब्रेकअप आहे ते सुद्धा त्यांनी दिलेलं नाही. तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामुळे त्यांनी एकदम सुरुवात जी केली ती जमिनीपासून केली. त्याच्यानंतर जे काही नुकसान झालं मग जमीन वाहून गेली तिथपासून मग त्यांनी सांगितलं पिकं वाहून गेले, मग त्यांनी सांगितलं जनावरं वाहून गेले, मग त्यांनी सांगितलं घरं लोकांची पडले, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं गोठे पडले, मग त्यांनी सांगितलं दुकानाचं नुकसान झालं, त्यांनी सांगितलं कोंबड्यांपासून तर माणसांपर्यंत लोक कशा कशा प्रकारे किती किती नुकसान झालं हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी सरकार कशा कशा प्रकारे मदत करणार, मग कोरडवाहूला किती देणार, बागायतीला किती देणार, त्याच्यानंतर जे रब्बीचं पीक आहे त्याला किती देणार. परंतु याच्यामध्ये 2 गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत. आता ह्या आकडेवारी तुम्ही ऐकली असेल म्हणून मी तुम्हाला हे सगळं डिटेलमध्ये सांगत नाही, परंतु मला एक दोन जे मुद्दे 2-3 मुद्दे जे मला सांगायचे आहेत ते फक्त मी तुमच्याशी बोलतोय. ह्याच्यामध्ये 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की जे विरोधी पक्षांची मागणी होती 50,000 हेक्टरी जी मदत द्या आणि कर्जमाफी करा, तो मुद्दा बाजूलाच राहिलेला आहे. परंतु सरकारचं म्हणणं आहे की आम्ही जी काही लोकांची जमीन वाहून गेलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही 47,000 रुपयापर्यंत त्यांना पर हेक्टरी देणार आणि 3 लाख रुपये मनरेगामधून देणार. त्याच्यानंतर जर तुम्ही अजून दुसऱ्या ज्या गोष्टी बघितल्या तर पीक विमा किंवा रोईओ अशा ज्या सरकारच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत ना त्या सर्व योजनांना एकत्र आणून एक ताळमेळ बसवायचा प्रयत्न केला आहे का काय अशी शंका यायला काही त्यामध्ये वावगं नाही की अशा प्रकारचंच त्यांनी ते बनवलेलं आहे की 32,000 करोड हे कसे बनणार. तर त्यांनी सांगितलं की ह्याच्यामधून एवढे येतील तेवढे येतील. त्याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट आहे त्यांनी काय सांगितलं की जे काही साखर कारखाने किंवा सहकारी जे कारखाने आहेत ते आम्हाला मदत करायला तयार आहेत आणि ते कोणी 25 लाख कृषी उत्पन्न बाजार समितीने 25 लाखाचा चेक दिला म्हणा किंवा जे सहकारी कारखाने आहेत ते 1-1 करोड रुपयापर्यंत आम्हाला मदत देत आहेत. म्हणजे थोडक्यात काय आहे की हे जे साखर कारखाने म्हणा किंवा सहकारी संस्था त्या कुणाच्या आहेत, शेतकऱ्यांच्या आहेत. तिथं जे काही संचालक मंडळ आहे त्यांच्या त्या संस्था नाही आहेत, त्या शेतकऱ्यांच्या संस्था आहेत. जे भागधारक आहेत त्यांच्या त्या संस्था आहेत. परंतु त्या ठिकाणी म्हणजे याचा अर्थ ते ज्यावेळेस देतील ते एक प्रकारे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी मदत केल्यासारखं समजायला पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी ते म्हणतात की आम्ही लोकांकडून एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून त्यांना सामाजिक जबाबदारी एक भान त्यांना आलं पाहिजे आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडून मदत घेतोय. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्ही बघा जे काही पैसे जमा केले जात आहेत ते लोकांकडून जमा केले जात आहेत. हे जर सरकारकडे जर पैसा आहे, सरकारकडे जर तिजोरीमध्ये जर 32,000 करोड रुपये असते तर मग सामाजिक संस्थांकडून किंवा हे लोकांना अपील करण्याची गरज काय. हा नंबर 1. त्याच्यानंतर सरकारकडे जर पैसा असता तर सरकार म्हणतंय की मागच्या 1-1.5 महिन्यापासून हा पुराचा प्रकार जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि ह्याचे अधिकार हे जरी अख्ख्या भाषणामध्ये किंवा प्रेस कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यांनी कुठेही सांगितलं नाही की लोकल लेवलवर जे कलेक्टर आहेत, जिल्हाधिकारी आहेत त्यांना आम्ही अधिकार दिलेले आहेत आणि जे काही डायरेक्ट मदत द्यायचा जो प्रयत्न आहे किंवा डायरेक्ट मदत द्यायची जी काही विषय आहे तो आम्ही कलेक्टरला दिलेला आहे. त्यांनी कुठेही प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं नाही की कलेक्टर काय करतायत नक्की आणि ते कशा प्रकारे काम करतायत आणि आम्ही त्यांना जे काही अधिकार दिले त्याच्यामधून नक्की डेटा किती मिळालेला आहे. कारण काय झालं आहे की त्यांनी आकडेवारी फक्त जाहीर केली की आम्ही कोरडवाहूला एवढं देणार, आम्ही शेतबागाला एवढं देणार, आम्ही घर ज्यांचे पडले त्यांना आम्ही प्रधानमंत्री आवास योजनामधून घर देणार किंवा आम्ही ज्यांच्या विहिरीमध्ये गाळ गेला आहे त्याला आम्ही विहिरी उपसा करायला मनरेगामधून पैसे देणार किंवा असे वेगवेगळ्या प्रकारे. किंवा आता जर कोंबडी कुणाची मेली तर त्या कोंबडीला प्रत्येकी पर कोंबडी 100 रुपये आम्ही नुकसान भरपाई देणार. जर म्हशी मेल्या तर किंवा गाया मेल्या तर आम्ही त्यांना 37,000 रुपये पर गाय किंवा म्हैस आम्ही त्यांना मदत देणार. ह्या अशा प्रकारच्या त्यांनी गोष्टी सांगितल्या. परंतु किती म्हशी मेल्या, किती जनावरं मेले, किती वाहून गेल्या,
किती कोंबड्या ची तुम्ही भरपाई देणार, किती घरं पडले, त्या घरांची आकडेवारी, किंवा कलेक्टरनी किती लोकांना आजपर्यंत प्रत्येक 28 जिल्ह्यामध्ये मदत केली, किंवा कशा प्रकारे हा जो 32,000 करोड आहे हे जमणार कसे. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय असेल तर ते पीक विमाचं आहे. पीक विमा आपण सर्व जे विरोधी पक्ष आहेत किंवा शेतकरी कामगार नेते किंवा शेतकरी नेते यांनी पहिल्यांदा सांगितलेलं आहे की पीक विमा कंपन्या लोकांना नुकसान भरपाई देत नाहीत. आणि मागे जे काही ट्रिगर सरकारने बनवले होते त्याच्यामधून सरकारचं म्हणणं आहे की शेतकऱ्याचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही आता ट्रिगर त्याचे काही जे नियम आहेत ते बदलले. परंतु आजसुद्धा सरकारला ज्यावेळेस तुम्ही आपण दुसऱ्या भागामध्ये बघणारच आहोत, परंतु सरकारने त्याच्यामध्ये ज्यावेळेस त्यांना समोर प्रश्न विचारले जात आहेत त्यावेळेस ते म्हणतात की आम्ही आता मिटिंगा घेणार, आम्ही पीक विमा कंपन्याची मिटिंग घेणार, आम्ही त्यांना प्रेशराईज करणार, आम्ही त्यांना सांगणार की तुम्ही जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे किंवा कशा प्रकारे तुम्ही मदत करणार. आता त्यांनी सांगितलं की आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला प्रस्ताव द्यायचं काम आमचं चालू आहे, मग तुम्ही प्रस्ताव किती रुपयाचा देणार ह्या बाबतीमध्ये त्यांनी काही सांगितलं नाही. सरकारने 2-3 हजार करोड रुपये NDRFचे काहीतरी आले होते ते आम्ही वाटायला 10-10 हजाराची मदत केलेली आहे, ती किती लोकांना दिली त्याची माहिती दिलेली नाही. किंवा अशा म्हणजे जे काही ब्रेकअप्स आहेत की बाबा एवढं झालं आहे, असा प्रकारे आम्ही काम करतो आहे, एवढ्या लोकांना मदत मिळाली, एवढ्या लोकांना आम्ही देणार, एवढ्या लोकांना घरं देणार, एवढ्या जनावरं गेली त्यांना आम्ही मदत करणार, एवढ्या कोंबड्या मेल्या त्या कोंबड्यांची आम्ही एवढ्या मदत देणार, ज्यांची घरं पडली त्यांची एवढ्या संख्या आहे. अशी कोणतीही आकडेवारी त्या ठिकाणी त्यांनी दिली नाही. फक्त वेगवेगळ्या योजनांचा त्यांनी एकत्र करून आणि प्रत्येकावर एक अंदाजे एवढे आम्ही देणार तेवढे आम्ही देणार, पण ते कुणाला देणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये देणार, कशा प्रकारे देणार याविषयी कोणतीही स्पष्टता त्या पत्रकार परिषदेमध्ये आलेली नाही. आणि ज्यावेळेस पत्रकारांनी त्यांना आपण दुसऱ्या भागामध्ये बघणारच आहोत, ज्यावेळेस त्यांना खोदून प्रश्न विचारायचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी ते कशा प्रकारे उडवलं हे सुद्धा बघण्यासारखं आहे किंवा ऐकण्यासारखं आहे. आणि म्हणून एक प्रकारे ज्यावेळेस आपण म्हणतो की एक सेन्सिटिव्ह सरकार किंवा एक ज्याला संवेदनशील सरकार असतं, तुम्ही जर त्या उपमुख्यमंत्र्यांची जरी भाषणं ऐकले तरी सरकार तुमच्या पाठीशी आहे, सरकार तुमच्या संगती आहे, सरकार तुम्हाला मदत करणार आहे. पण सरकार मदत कुठपर्यंत करते आहे, जे काही तुमचं नुकसान आत्ता झालेलं आहे त्याच्यामधून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी सरकार मदत करते आहे, किंवा ज्या तुमच्या गरजा आत्ता आहेत त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत, परंतु तुम्ही स्वावलंबी व्हावं यासाठी हमी भाव देणं किंवा बाजारपेठेची सोय करणं, कोल्ड स्टोरेज देणं किंवा शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आत्महत्यासारखे ज्यांच्या समस्या आहेत त्या सोडवणं, ह्यासाठी कर्जमाफीसारख्या गोष्टी करणं किंवा ज्याच्यामध्ये शेतकरी परत ह्या ट्रॅपमध्ये अडकू नये किंवा पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना लुटू नयेत अशा प्रकारची जी योजना करणं आवश्यक आहे त्याच्याविषयी मात्र मौन बाळगलेलं आहे. आणि म्हणून ही जी पत्रकार परिषद किंवा कॉन्फरन्स झाली त्याच्यामधून एक गोष्ट स्पष्ट झाली की अजून किती मिळेल काय मिळेल हे माहिती नाही आहे. आणि केंद्र सरकारकडे ज्यावेळेस हा प्रस्ताव जाईल त्यावेळेस केंद्र सरकारकडून किती मदत येते, कशा प्रकारे मदत येते, कारण त्यांचं जे पथक येईल ते पाहणी करणार आणि केंद्र सरकारला ते अहवाल देणार, त्याच्यानंतर किती मदत द्यायची ते ठरलं जाईल. परंतु मागच्या 1-1.5 महिन्यापासून शेतकरी जो हवालदिल झालेला आहे, शेतकऱ्यांनी जे सहन केलं आहे ते मात्र तसंच राहणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला मात्र दिवाळीपूर्वी आमचा देण्याचा प्रयत्न आहे. दिवाळीचा मुहूर्त मात्र ते सोडायला द्या नाहीत. दिवाळीच्या मुहूर्तावरच आम्हाला जे काय करायचं ते करायचं आहे. त्याच्यामुळं आम्ही काहीही करून दिवाळीच्या आतमध्ये देणार की जेणेकरून शेतकऱ्यांनी म्हटलं पाहिजे की बाबा सरकारने आम्हाला मदत केली, आमची दिवाळी गोड झाली आणि आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये आम्हाला मतं कशी मिळतील या दृष्टिकोनातूनच सर्व आखणी आणि पेरणी चालू झालेली आहे. आणि म्हणून एक नागरिक म्हणून ह्या गोष्टी बघत असताना किंवा विचार करत असताना किंवा याचं विश्लेषण करत असताना एक गोष्ट स्पष्टपणे सांगावीशी वाटते, ती म्हणजे राज्यकारभार हा ओपन असला पाहिजे, पारदर्शी असला पाहिजे आणि ज्यांना मदत आपण करतोय ती मदत तिथपर्यंत पोहोचती का नाही याविषयी सुद्धा एक स्पष्टता असली पाहिजे. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे काम चालू आहे त्याची पूर्ण आकडेवारी ही लोकांपुढे आली पाहिजे. म्हणजे मग लोकांना एक विश्वास बसू शकतो की हे जे सरकार आहे हे योग्य प्रकारे काम करत आहे. परंतु फक्त आकडेवारीचा खेळ करून किंवा फक्तच काहीतरी एक भासून की
सगळ्या ठिकाणी विकास होत आहे, सर्व ठिकाणी सरकार काम करत आहे आणि अभूतपूर्व काम चालू आहे असं बोलून जी काही ग्राउंड रिॲलिटी आहे की जे जमिनी वास्तव आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. म्हणून सरकारच्या भूमिकेत आलं पाहिजे आणि निवडणुका असल्या की जनता मायबाप आणि निवडणुका संपल्या की 5 वर्ष सरकार मायबाप हा जो प्रकार आपल्या देशामध्ये आहे चालू आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे. म्हणून आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये की ज्याच्यामध्ये दुसरा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण मुख्यमंत्र्यांना जे प्रश्न विचारले गेले त्याचे उत्तर त्यांनी काय दिले, कारण ते जे प्रश्न आहेत ते खूप महत्त्वाचे होते आणि त्याच्यावर त्यांनी जे उत्तर दिलेले आहेत ती कशा प्रकारे दिलेली आहेत हे तुम्ही ऐका, म्हणजे तुम्हाला समजेल की काय आपल्या राज्यात किंवा देशामध्ये काय चालू आहे ते तुम्हाला समजेल. भेटूया आपण दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.